नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या, गंभीर आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, डोळे म्हणजे आपल्या जीवनाला उजेड देणारी एक अमूल्य देणगी आहे. आपण हे रंगीत जग पाहू शकतो कारण आपले डोळे साबूत आहेत. पण आजही आपल्या समाजात, देशात लाखो लोकांना अंधत्वाचा सामना करावा लागतोय. अंधत्वाची जर आपण कारणे बघितली तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सामान्यतः जे बघितलं जाणारं कारण आहे तो म्हणजे कॉर्नियाशी संबंधित असलेलं अंधत्व. पण त्यासाठी नेत्र प्रत्यारोपणाने तो बरा होऊ शकतो आणि त्यासाठी गरजेचं आहे आय डोनेशन किंवा नेत्रदान करणे. प्रेक्षको, आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदानाने 2 लोकांना हे सुंदर जग परत दाखवू शकतो, त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतो. खरं तर नेत्रदानाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी आणि सरळ आहे. नेत्रदान करताना नेत्रदान केलेला डोळा नेत्रतज्ञांच्या देखरेखीखाली संरक्षण केलं जातं आणि ते योग्य पेशंटला प्रत्यारोपण केलं जातं. प्रेक्षको, नेत्रदानाचा फायदा असा की जन्मतः आंधळापणा सोडून इतर कारणाने अंधत्व असलेल्या लोकांना याचा प्रभावी उपाय होऊ शकतो. तर याच पार्श्वभूमीवर आजचा आपला चर्चेचा विषय ठेवलेला आहे. आजचा आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे: राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 15 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर जे की साजरा केला जातो. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आदिती जोशी मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. आणि डॉक्टर प्राची पाटील मॅडम. मॅडम, स्वागत आहे या कार्यक्रमात. डॉक्टर आदिती जोशी मॅडमचा परिचय याप्रमाणे आहे. मॅडम ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि विट्रोरेटायनल सर्जन आहेत. MS ऑप्थॅल्म, FRCS, ग्लासगो, DNB, FICO, FMRF, FAICO, रेटायना आणि MNAMS असे त्यांनी काही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मॅडमचं सध्याचं पद मेडिकल ऑफिसर, म्युनिसिपल आय हॉस्पिटल, कमाटीपुरा, मुंबई येथे आहे. मॅडमचं शैक्षणिक यश याप्रमाणे आहे: फेलोशिप ऑफ ऑल इंडिया कॉलेजियम ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी रेटायना 2025, फेलोशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ग्लासगो FRCS 2024, त्यासोबत विट्रो रेटायना फेलोशिप सनकरा नेत्रालय चेन्नई 2023-2024. मॅडमचे सन्मान व पुरस्कार याप्रमाणे आहे: प्रोफेसर TP लाहाने अवॉर्ड विनर अँड रनर अप 2025 BOA फोकस फ्री पेपर्स, त्यासोबत बेस्ट रेसिडेंट अवॉर्ड 2021 टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटल, त्यासोबत डॉक्टर अंजली D निकोलसन अवॉर्ड मोस्ट आउटस्टँडिंग स्टुडंट 2021. मॅडमनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पेपरसुद्धा प्रकाशित केले आहे. त्यासोबत त्यांचं संशोधन विषय पेडियाट्रिक रेटायना ROP FEVR इनहेरिटेड डिसट्रॉफिस असं आहे. त्यासोबत सर्जिकल आउटकम्स इन ॲडव्हान्स रेटायनल डिटॅचमेंट्स आणि त्यासोबत ROP स्क्रीनिंग मॉडेल्स ऑन साईट वर्सेस टेलिमेडिसिन. तर असं मॅडमचं परिचय आहे. डॉक्टर प्राची उत्तम पाटील मॅडम. मॅडम MBBS DNB ऑप्थॅल्मॉलॉजी आहेत. त्यासोबत पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी फेलोशिप HV देसाई आय हॉस्पिटल येथून मॅडमनी केलं आहे. मॅडमचं सध्याचं पद मेडिकल ऑफिसर मुरली देवरे आय हॉस्पिटल मुंबई येथे आहे. मॅडमची पूर्वीची पदे असिस्टंट प्रोफेसर श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे, असिस्टंट प्रोफेसर JJ मेडिकल कॉलेज मुंबई, असिस्टंट ऑनररी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट मुरली देवरे आय हॉस्पिटल मुंबई. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूच, पण त्याआधी एक सूचना. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपला आहे व याच्यात तुमचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा. तर आपल्या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक कृपया टिपून घ्यावे. आमचे दूरध्वनी क्रमांक या प्रकारे आहे: 022-2490-8050, 022-2498-8050. तर चला मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्राची मॅडम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे: नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि त्याची वैद्यकीय व्याख्या काय आहे? नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर
डोळ्याचा समोरचा जो पारदर्शक पडदा असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉर्निया म्हणतो, ते दान करणं ही प्रक्रिया पूर्णपणे स्वइच्छेने केलेली असते, परोपकारी भावनेने केलेली असते आणि वैद्यकीय भाषेत ह्याला कॉर्नियल ट्रान्सप्लांट असं म्हणलं जातं. आणि एका माणसाच्या नेत्रदानामुळे 2 व्यक्तींना जग बघायला भेटू शकतं. नक्कीच. पण मॅडम, भारतात नेत्रदानाची गरज इतकी का आहे? आदिती मॅम, काय सांगाल? नक्कीच भारतात नेत्रदानाची खूप गरज आहे. कारण आपण जी अंधत्वाची महत्त्वाची कारणं म्हणतो त्यात आपण मोतीबिंदू झाला म्हणजेच कॅटरॅक्ट किंवा काचबिंदू झाला म्हणजे ग्लॉकोमा, आणि तिसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजेच डोळ्याचा जो पुढचा पडदा आहे तो पांढरा पडणे, ह्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतात. तर हे असे रुग्ण आपल्या भारतात दरवर्षी 1 लाख असे ॲड होत राहतात लिस्टमध्ये. आणि जो आपण कॉर्नियल ट्रान्सप्लांट किंवा आय डोनेशन म्हणतो ते एक साधारण 25 ते 30 हजारात दरवर्षी होत असतं. तर दरवर्षीच आपल्याला हे ट्रान्सप्लांट किंवा आय डोनेशनचे जे डोनर कॉर्निया असतात ते कमी पडत असतात आणि मग त्यामुळे रुग्ण हे वेटिंग लिस्टवरती राहतात. नक्कीच. म्हणजे तुम्ही इतरही आजार आपल्याला सांगितले की कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा किंवा कॉर्नियाशी संबंधित जे काही आजार आहे त्यामुळे नेत्रदानाची गरज पडू शकते. तर तुमच्या ॲज अ प्रॅक्टिसिंग ऑप्थॅल्मॉलॉजीच्या करिअरमध्ये असे कुठले आजार आहेत ज्यामध्ये डोळे प्रत्यारोपणाची गरज पडू शकते? म्हणजे सामान्यतः तुम्ही कुठले आजार बघतात प्रॅक्टिसमध्ये? आजार कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे ते वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतं. एक म्हणजे जर का कोणाला इजा झाली किंवा ॲक्सिडेंट झालंय, डोळ्याला माग लागणे किंवा डोळ्याला जंतुसंसर्ग होणे ह्या आजारांमुळे, किंवा जन्मताच काही कॉर्नियामध्ये पांढरा पडण्याची टेंडन्सी असते. तर ह्या सगळ्या आजारात हा नेत्रदान केल्याने त्यांचा हे उपचार होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे तुम्ही कॉर्नियाशी संबंधित जे काही आजार असतील, ज्याला केराटायटिस, मग कॉर्नियल अल्सर आणि कॉर्नियल ओपॅसिटी, त्यामध्ये नेत्रदानाची गरज पडू शकते. तर प्राची मॅम, तुमच्या अनुभवात असे कुठले कारणे आहेत ज्यामध्ये नेत्रदानाची गरज पडली आहे? मेनली कॉर्नियल ओपॅसिटीज असतात, जे आधी कधीतरी इन्फेक्शन झालेलं आहे पेशंटला किंवा अल्सर झालेलं आहेत आणि जे त्याच्यानंतर कॉर्नियल ओपॅसिटी होते त्यांना, किंवा ज्यांना ॲक्टिव्ह कॉर्नियल इन्फेक्शन आहे आणि जे कंट्रोलमध्ये नाही येते तेव्हा पण आपण त्यांना नेत्रदानाने त्यांचा कॉर्नियल इन्फेक्शनचा लोड कमी करू शकतो. परत काही अनुवंशिक आजार आहेत जे कॉर्नियाला अफेक्ट करतात आणि ते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा कॉर्निया चांगला असतो, पण जसं वय वाढतं तसा तो कॉर्निया व्हाईट होतो, सफेद होतं, जशी काच आपली भुरकट होते. तर तशा लोकांना आपण नेत्रदान लागतं. आणि काही पिडियाट्रिक केसेसमध्ये अपघातामुळे काही लहान मुलांना दिसण्याच्या ह्याच्यामध्ये जर पांढरा भाग झाला जखम भरताना, तर त्या मुलांसाठी पण त्यांच्या पुढे पूर्ण आयुष्य आहे, तर त्यांच्यासाठी पण कॉर्नियल ट्रान्सप्लांट हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं पूर्ण आयुष्य आहे, त्यांना जग बघायचं आहे, मोठे मोठे अचिव्हमेंट्स करायचे आहेत, तर त्याच्यामुळे नेत्रदान हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. खरं तर कॉर्नियाशी संबंधित हा नेत्रदान आहे हे आपण या भागातून कळायला पाहिजे आपल्याला, की हे जी चर्चा आहे त्याच्यातून एवढं कळायला पाहिजे की हे नेत्रदान जे आहे ते त्याच्यात अख्खा डोळा आपण काढून घेत नाही, तर कॉर्नियाशी संबंधित आजारांसाठी आपण नेत्रदान करतोय. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आदिती जोशी मॅडम आणि डॉक्टर प्राची पाटील मॅडमसोबत. ब्रेकवर जाण्याआधी आपल्याला नेत्रदानाबद्दल मॅडमनी महत्त्व पटवून दिलं होतं. त्यासोबत माझा पुढचा प्रश्न आदिती मॅम तुमच्यासाठी असा आहे की जेव्हा आपण अंधत्वाचा विचार करतो, ब्लाइंडनेसचा विचार करतो, तेव्हा आपण ब्लाइंडनेस विचार करताना कॉर्नियाशी संबंधित असलेला ब्लाइंडनेस किंवा अँटिरियर चेंबरशी संबंध असलेला ब्लाइंडनेस किंवा लेन्स, विट्रस, रेटायना, ऑप्टिक डिस्क, ऑप्टिक नर्व, मग ऑसिपिटल लोब, मग अशा पद्धतीने आपण जातो. तर ब्लाइंडनेसची कारणे नक्की कुठली आहेत, याला तुम्ही कसं बघाल? जसं तुम्ही म्हटलं डोळ्याच्या पुढच्या भागापासून मागे जाणे तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कारण मिळू शकतं. कॉर्नियाचं झालं तर तसंच इजा होणे, ट्रॉमा होणे, कॉर्निया व्हाईट होणे किंवा त्याला जंतुसंसर्ग होणे ही काही कारणं आहेत.
पुढे आपण मोतीबिंदू, जी म्हणजे आपली लेन्स असते डोळ्याची, ती सफेद होणे, त्याचा पारदर्शकता कमी होणे, ती झाली. मागे आपण गेलं, रेटिनामध्ये गेलं तर त्याला बरीच कारणं आहेत. परत माग लागणे, इजा लागणे, पडदा हलणे, पडद्यामध्ये रक्तस्राव होणे, डायबिटीसमुळे, बीपीमुळे, पडद्याला जो आपण रक्त पुरवठा आहे तो ब्लॉक होणे, अशा सगळ्या वेगवेगळ्या कारणं आहेत. परत ऑप्टिक नर्व म्हणजे जी डोळ्यापासून ब्रेनकडे कनेक्शन करते, ही जी नस आहे त्याच्यातही सूज येणे किंवा ती एकदम वीक होऊन जाणे, ह्या सर्व कारणांनी अंधत्व येऊ शकतं. हां, नक्कीच. म्हणजे अंधत्वाचे इतरही प्रकार असू शकतात, इतरही कारणे असू शकतात, पण आपल्या विषयासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉर्नियल ब्लाइंडनेस. तर प्राची मॅडम, कॉर्नियल ब्लाइंडनेसबद्दल तुम्ही काय सांगाल? हे नक्की काय आहे? कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे एक समजा की डोळा आपला एक कॅमेरा आहे. कॅमेऱ्याची जशी समोरची एक लेन्स असते जिथून लाईट आत जातो आणि मग मागच्या फिल्मवरती कॅप्चर होते. तर कॉर्निया म्हणजे कॅमेऱ्याची फ्रंट लेन्स आहे. ती मागच्या डोळ्याच्या मागच्या फिल्मवरती म्हणजे रेटिनावरती ती कॅप्चर केली जाते आणि ब्रेनमध्ये प्रोसेस केली जाते. जर एक कॅमेराचा जो तुमचा पुढचा लेन्स आहे जर तोच क्लिअर नसेल, पारदर्शक नसेल, तर तिथून लाईट आत चाललीच जाणार नाही आणि मग पिक्चर व्यवस्थित कॅप्चर होणार नाही किंवा मग धुरकट दिसेल, तुम्हाला त्याची क्लिअरिटी कळणार नाही. तसाच प्रकार डोळ्यामध्ये आहे. जर तुमचा कॉर्निया जो आहे ट्रान्सपरंट पारदर्शक भाग जर तो वाईट झाला असेल किंवा जंतुसंसर्गामुळे तिथे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले असेल किंवा काही कधी अपघातामध्ये कुठे छिद्र पडला असेल तर त्याचा तो सफेद होतो आणि तुमच्या डोळ्यात लाईट नाही जात आणि ती प्रोसेस नाही होणार ब्रेनमध्ये. जर पिक्चरच नाही भेटला तर प्रोसेस नाही होणार. तर त्याला आपण कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतो. तर अशा ह्याला एकच आहे की ट्रान्सपरंट भाग तुम्ही कृत्रिम पद्धतीने तर बनवू नाही शकत. तर तुम्हाला जो दान करतो डोळा तर त्याचा दानाचा जो ट्रान्सपरंट भाग आहे तो तुमचा काढून तो तिथे लावला जातो, त्याच्यामुळे फायदा होतो. नक्कीच. म्हणजे कॉर्नियल ब्लाइंडनेस असेल किंवा कॉर्नियाला काही इजा झाली असेल तर त्यामध्ये ही लाईट पास होणार नाही आणि आपल्याला पिक्चर फॉर्म होणार नाही, जसं की तुम्ही सुंदर प्रकारे आम्हाला सांगितलं. आणि त्यासाठीच आपण नेत्रदान करू शकतो, नेत्रदानाचा उपयोग होऊ शकतो, नेत्र प्रत्यारोपणाचा उपयोग होऊ शकतो. तर अदिती मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की नेत्रदानाची नक्की प्रक्रिया काय आहे? म्हणजे त्याचे स्टेप बाय स्टेप आपण कसं अप्रोच करतो की काय असतं नेत्रदानामध्ये? ओके. नेत्रदानामध्ये कोणत्याही व्यक्तीचं निधन झालं असेल आणि त्यांनी निधनाच्या आधी स्वतःची एक इच्छा व्यक्त केली असेल आपल्या नातेवाईकांशी की माझं निधन झाल्यानंतर माझा डोळा नक्कीच दानासाठी द्या, तर नातेवाईकांनी ताबडतोब निधनानंतर आय बँकला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. त्यांच्या जवळच्या जवळ आय बँकला किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा म्युन्सिपल हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. कारण हे नेत्रदान निधनाच्या नंतर एक 6 तासातच केलं पाहिजे, कारण नाहीतर मग त्या कॉर्नियाची क्वालिटी खराब होत जाते जर का 6 तासानंतर झालं तर. 6 तासात आत त्यांनी जर का त्यांच्या जवळचे आय बँकला कळवलं की आमच्या पेशंटचे रुग्णाचे डोळे डोनेट करायचे आहेत, तर आय बँकची टीम अशी 24 तास ऑन कॉलच असते. तर त्या डॉक्टर आणि टेक्निशियन असतात. तर जसं जेव्हा त्यांना कळतं की इथून कॉल आलेला आहे तर ते त्यांच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही जिथे निधन झालं आहे तिथे ते जाऊन पोचतात, लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करतात. आणि मग त्यापुढे ते एक 15 ते 20 मिनिटाची शस्त्रक्रिया असते ज्यांनी आपण ते डोळे आपण प्रोक्युअर करू शकतो. तर ही जेवढ्या लवकर तुम्ही करू शकाल तेवढ्या लवकरच ते काम होऊ शकतं आणि ते चांगलं असतं. म्हणजे तेवढा चांगला कॉर्निया आपल्याला क्वालिटीमध्ये घेता येतो आणि त्याचा उपयोग 4 लोकांना तरी किमान होऊ शकतो. 2 ते 4 लोकांना आपण करू शकतो. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. लक्ष्मण गायकवाड बोलताय वाशीमवरून. लक्ष्मणजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा. हा सर, मी लक्ष्मण गायकवाड बोलतो. तर मला असं म्हणजे 2002 पासून दिसत नाहीये आणि तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे आपल्याला लक्ष्मण गायकवाड यांचा आवाज ऐकू येत नाही, पण तरी आपण कार्यक्रमाला पुढे नेऊया.
हा सर. हॅलो हॅलो हॅलो. प्रश्न विचारा. हा सर, मला 2002 पासून म्हणजे असं दिसत नाहीये सर, दूरचं. आणि आता मला 3.50चा नंबर जो लागला तर आता बरं, दूरचं आपण म्हणजे असं अस्पष्ट कार्यक्रमाला पुढे दिसत आहे. नेऊया. आणि मला 20% नेत्रदान कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत करता येऊ शकतो? प्राची मॅम. नेत्रदान करण्यासाठी तशी वयाची अशी अट काही नाही आहे. मिनिमम वय जे आहे ते 1 वर्ष आणि मॅक्झिमम तुम्ही 70 ते 80 वर्षापर्यंत नेत्रदान करू शकता. नेत्रदानासाठी फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की तुम्ही नेत्रदान करताना त्या व्यक्तीचा जो समोरचा पडदा कॉर्निया आहे तो हेल्दी पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे. तेवढीच एक अट आहे. बाकी प्रत्येकजण नेत्रदान करू शकतो. नक्कीच. आपण नेत्रदानाबद्दल ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत नेत्रदानाबद्दल. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की नेत्रदान करताना, आई रिट्रीव्हल करताना नेमकी काळजी काय घेतली पाहिजे? नेत्रदान करताना म्हणजे तुम्ही आय बँकला फोन केला आहे आणि आय बँकच्या लोकांना यायला वेळ आहे. म्हणजे आता तुमच्या जागेनुसार ते वेळच ठरणार. तर जोपर्यंत ते लोक येत नाहीत तोपर्यंत मृत व्यक्ती ज्या रूममध्ये आहे त्या रूमचा AC बंद केला पाहिजे, फॅन बंद केले पाहिजेत आणि व्यक्तीच्या त्या डोक्याखाली एक उशी दिलेली पाहिजे आणि परत डोळ्यावरती त्यांचे जे पापण्या आहेत त्या पूर्ण बंद असल्या पाहिजेत आणि त्या पापण्यावरती जर पॉसिबल झाला तर घरात एखादा कॉटन किंवा सुती रुमाल असेल तर तो ओला करून त्यांच्या डोळ्यावर ठेवला पाहिजे. ज्या कारणाने जो तुमचा कॉर्निया जो ट्रान्सपरंट भाग आहे, पारदर्शक भाग, तो ड्राय होणार नाही, तो हेल्दी राहील जोपर्यंत टीम येत नाही तोपर्यंत. आणि जमेल तेवढा वावर त्या रूममध्ये बाकी लोकांचा थोडा कमी करावा जोपर्यंत तुमचं कॉर्नियल बटन किंवा आय डोनेशन होत नाही तोपर्यंत. नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की समजा कोणी नेत्रदानासाठी इच्छुक आहे आणि त्यांनी नेत्रदानासाठी रजिस्टरसुद्धा केलं आहे, पण त्याच्या निधनानंतर रिलेटिव्सनी किंवा इतर जे नातेवाईक आहे त्यांनी समजा नेत्रदानासाठी नकार दिला तर त्यामध्ये काय केलं जातं? तर आपल्याला आदिती मॅम. नेत्रदानासाठी जेव्हा आम्ही कोणतीही टीम नेत्रदानासाठी त्या जागेवरती जाते म्हणजे घरी किंवा हॉस्पिटलमध्ये, तर आम्ही जी कन्सेंट घेतो ही नातेवाईकांची घेतो. तर त्यांनी जर का नकार दिला आहे तर आम्ही पुढे नेत्रदान करू शकणार नाही, म्हणजे ती प्रोसिजर करूच नाही शकणार. तर जवळच्या नातेवाईकांची आम्हाला परमिशन असणे खूप गरजेचं आहे. नक्कीच. आता नेत्रदान आपण कॉर्निया संबंधित आजारांसाठी करतो आणि नेत्रदानामुळे कॉर्निया आपण रिप्लेस करून जे हेल्दी कॉर्निया आहे त्याला आपण प्रत्यारोपण करतो, ज्यामुळे पुढे त्यांना त्रास होणार नाही आणि त्यांना हे सुंदर जग बघायला मिळू शकतं. तर असे कुठले आजार आहे ज्यामध्ये आपण नेत्रदान करत नाही? प्राची मॅम सांगा. नेत्रदान न करण्यामागेचं एकच आहे की तुम्हाला जर संसर्गजन्य आजार आहेत, जे मृत व्यक्ती आहे जर त्यांना आधीपासून काही संसर्गजन्य आजार आहेत लाईक HIV, हेपॅटायटिस किंवा त्यांचा मृत्यू कोणत्या इन्फेक्शनमुळे झालेला आहे, जसं मेडिकल टर्ममध्ये म्हणतात सेप्टिसेमिया, कोविड, या सगळ्या, आणि ट्यूमर आहे स्पेसिफिकली डोळ्याचं किंवा ब्रेनचा ट्यूमर आहे आणि त्याचं जसा ट्यूमर एका जागेवरून दुसऱ्याकडे जातो, जर तो ट्यूमर डोळ्यात गेला असेल असा काही असेल तर अशा वेळेस तुम्ही नेत्रदान म्हणजे व्यक्तींनी नेत्रदान करून त्याचा जास्त फायदा नाही होऊ शकत. म्हणजे तो कॉर्निया दुसऱ्या माणसाला नाही वापरता येणार, पण जरी त्या व्यक्तीने नेत्रदान केलं तर तो कॉर्निया रिसर्च वर्कसाठी वापरला जातो. पण हे आधी नेत्रदान करण्याची टीम जी आहे ती त्यांच्या नातेवाईकांना हे इन्फॉर्म करते आणि जर नातेवाईक रिसर्च वर्कसाठी जर कॉर्निया वापरण्यासाठी तयार असेल तर नेत्रदान ते करू शकतात. फक्त तो कॉर्निया पेशंटसाठी म्हणजे ज्यांचा कॉर्नियल प्रॉब्लेम आहे त्यांना वापरता येणार नाही. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, मंगल आपटे बोलतायत पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की पापण्यांचं किंवा डोळ्याचं जे असेल किती तासात करायला लागतं, म्हणजे काय असेल, आणि पापण्याचा काय प्रॉब्लेम येत नाही धन्यवाद. असं विचारायचं. धन्यवाद. काय सांगाल?
नाही मला त्यांचा म्हणजे प्रश्न नेत्रदानाची जी प्रक्रिया आहे आपण किती तासाच्या आत आपण करू शकतो? तुम्ही 4 ते 7 6 तास. पहा आणि पापण्यांचं काय करतो? पापण्यांना आपण नुसतं डोळ्यावर कव्हर करतो, पण ते काही आपण काढून घेत नाही किंवा काही त्याप्रमाणे चेहरा असा विद्रूप दिसत नाही. तर निधनानंतर 6 तासात आपण रेकमेंडेड आहे की नेत्रदान केलं पाहिजे. म्हणजे आपण सूचर वगैरे काही घेतो त्यासाठी? सूचर प्लेस करतो एक, पण त्यांनी काही विद्रूपता वगैरे काही होत नाही. पापणी डोळ्यावरती ठेवली जाते, त्यामुळे आतमध्ये नेत्रदान झालेलं आहे हेही समजत नाही. आणि एक प्लास्टिकचं कव्हरही ठेवतो ज्याने तो शेप आणि हे मेंटेन राहतं. तर नक्कीच. आणि ते डोळ्याच्या आत असतं, त्याच्यामुळे पाहणाऱ्याला लक्षातही नाही येत की नेत्रदान केलेलं आहे. आणि जो काही टाका पण टाकलेला असतो तो असा दर्शनीय नसतो. म्हणजे असं विद्रूप काही दिसत वगैरे नाही. काही ती साधी आणि सोपी प्रोसिजर आहे. हो हो. आणि पुढची जी पण प्रोसिजर आहे संरक्षणाची आणि प्रत्यारोपणाची, ती पण खूप सोपी प्रोसिजर आहे असं तुम्ही आम्हाला पटवून दिला. नक्कीच. आता समजा नेत्रदान केल्यानंतर आय बँकमध्ये तुमचं जे डोळा आहे किंवा कॉर्निया आहे तो संरक्षण केलेला आहे, त्यानंतर त्याचं प्रत्यारोपण करायचं आहे, तर ती नेमकी प्रोसिजर कशी केली जाते? प्रत्यारोपणाच्या वेळी आपण काय नेमकी काळजी घेतो किंवा कुठल्या पेशंट्सला आपण प्रत्यारोपण करतो, आणि ज्या पेशंटला प्रत्यारोपण करतो की त्यामध्ये पण आपण बाकी सगळ्या गोष्टी बघतो का, की यांना कुठला डोळ्यांचा आजार आहे किंवा इतर आजार आहेत? आदिती मॅम काय सांगा? तर एकदा आपण तो कॉर्निया घेतला पेशंटकडनं की आपण तो आय बँकमध्ये स्टोअर करतो. वेगळे वेगळे मीडिया किंवा लिक्विड असतात ज्यात आपण तो स्टोअर करतो. तर काही मीडियामध्ये आहे 10 ते 14 दिवसांमध्ये तो दुसऱ्या पेशंटला वापरला गेला पाहिजे. तर आपल्या वेटिंग लिस्टनुसार आपण पुढच्या पेशंटला बोलवतो की आपल्याला कॉर्निया अवेलेबल झाला आहे. त्याप्रमाणे तसे पेशंट आले की आपण त्यांची शस्त्रक्रियेद्वारे जो त्यांचा खराब कॉर्निया आहे तो काढतो आणि नवीन कॉर्निया बसवतो. पण ही जी वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये कसं प्रायोरिटी ठरवलं जातं, की ऑन द बेसिस ऑफ व्हॉट ही वेटिंग लिस्ट आपण ठरवतो, की हे जास्त सिव्हिअरिटी आहे, एज असे, म्हणजे याच्यात कसं केलं जातं? नक्कीच हे सगळेच गोष्ट बघितली जाते की ज्या पेशंटला आपण डोनेट करतोय त्या पेशंटला किती सिव्हिअरिटी आहे, की बाबा त्याला इन्फेक्शन आहे का, मग तो डोळा वाचवण्याचं गरजेचं आहे का त्याला एक जुनी ओपेसिटी आहे जी आपल्याला काढून नवीन कॉर्निया बसवायचा आहे, पेशंट लहान आहे का खूप मोठा आहे, हे सगळं आपण बघितलं जातं. आणि जो येणारा कॉर्निया आहे त्याची क्वालिटी कशी आहे, ती जर का क्वालिटी एकदमच उत्तम नसेल पण ती एवढी चांगली असेल की ॲटलिस्ट इन्फेक्शनच्या पेशंटमध्ये आपल्याला डोळा वाचवायचा आहे, तर तो कॉर्निया आपण त्या पेशंटला पहिले वापरला जातो. म्हणजे ज्यांनी दृष्टी येणार नाही पण ॲटलिस्ट डोळा मेंटेन राहील. तर असं इमर्जन्सी बेसिसवरती पण आपण बोलवून ते पेशंटला देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे ही कॉर्निया संबंधित जी प्रोसिजर आहे त्यामध्ये प्रत्यारोपणासाठी जी वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये सिव्हिअरिटीनुसार किंवा तीव्रतेनुसार, डिसीजच्या तीव्रतेनुसार, आजाराच्या तीव्रतेनुसार आपण प्रत्यारोपण करतो. आपण ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर प्राची पाटील मॅडम आणि डॉक्टर आदिती जोशी मॅडम सोबत. विश्रांतीच्या आधी आपल्याला नेत्रदानाबद्दलची माहिती मॅडमनी पुरवली. जसं की नेत्रदान ही जी प्रक्रिया आहे ही फक्त कॉर्नियाशी संबंधित आहे आणि कॉर्निया संबंधित आजारांसाठी आपण नेत्र प्रत्यारोपण करू शकतो. आणि नेत्र प्रत्यारोपणासाठी किंवा नेत्रदानाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी आणि सरळ आहे आणि त्यासाठीच आपण ही जनजागृती अभियान घेत आहोत. 15 दिवसाचा जो हे जे पंधरवडा आहे, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा, हे लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि नेत्रदानाबद्दल अधिक माहिती पोचवावी यासाठी आपण हा विशेष भाग ठेवलेला आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आदिती मॅम तुमच्यासाठी असा आहे की भारतात नेत्रदानाच्या तुलनेत मागणी किती जास्त आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर मागणी खूप आहे, कारण दरवर्षी साधारण 1 ते 1.5 लाख रुग्ण लिस्टमध्ये ॲड होत असतात की ज्यांना आपल्याला कॉर्निया लागणार आहेत. आणि दरवर्षी जी कॉर्निया किंवा आय डोनेशन जे नेत्रदान आहे
ते एक 25 ते 30 हजारच होत असतं. तर जवळजवळ 3 ते 4 पट अशी आपण त्याची तफावत आहे आणि खूप शॉर्टेज पडतं कॉर्नियाचं. म्हणजे जनजागृती होणं खूप गरजेचं आहे, गरजेचं आहे. कारण खूपच कॉर्नियाचं अभाव असल्यामुळे बऱ्याच जणांना अंधत्वचा सामना करावा लागतोय. नक्कीच. प्राची मॅम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कॉर्नियल ट्रान्सप्लांट हे आपण नेत्र प्रत्यारोपण ज्याला आपण असं म्हणतो, तर नेमकं त्याचं यश किती आहे, की किती पर्सेंटेजपर्यंत आपण एखाद्याला नेत्र प्रत्यारोपण करून नेत्रदानाचा उपयोग करू शकतो? तसं यश तुम्ही एक यशाचं पर्सेंटेज सांगितलं तर तुम्ही प्रत्येक पेशंटला ते लागू नाही करू शकत, कारण आपण जे नेत्र प्रत्यारोपण करतो ते प्रत्येकाच्या गरज, प्रत्येकाची नीड आणि प्रत्येकाची बॉडी ह्याच्यानुसार त्याचं पर्सेंटेज असतं सक्सेस, यशस्वीरित्याचं. तर जनरली हे पर्सेंटेज 70 to 80% आहे. पण त्याच्यामध्ये तो जो नेत्रदान केलेला अवयव कसा आहे, ज्या माणसाला नेत्रदान केलेले त्याची बॉडी ती किती ॲक्सेप्ट करते, तो माणूस व्यवस्थित दाखवतो, औषधं वेळेवर टाकतो नाही टाकतो, या गोष्टीवरती पण सक्सेस रेट बऱ्यापैकी अवलंबून आहे. म्हणजे फक्त तज्ज्ञ आहे, तज्ज्ञांनी केलंय एवढंच नाही, तर त्याच्या मागे भरपूर सारे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यानुसार त्याचा सक्सेस रेट अवलंबून आहे. बरं. आणि त्याच्यानुसार अजून त्या नेत्रदानामध्ये सर्जरीचे स्टाईल्स पण आहेत, जसं पूर्ण डोळा हे करणं किंवा कॉर्निया जो आहे त्याला लेयर्समध्ये पण करतात. तर लेयर्समध्ये जेव्हा करतात तेव्हा त्याचं सक्सेस रेट जास्त आहे, पण प्रत्येकालाच तो लेयर्सची गरज लागेल असं नाही. ते तज्ज्ञ बघून ठरवतात की कुणाला पूर्ण कॉर्निया लागेल, कुणाला लेयर्समध्ये करावं लागेल त्याच्यानुसार. आणि लेयर्समध्ये जर केला तर एका कॉर्नियामध्ये, एका डोळ्यामध्ये 2 लोकांना दृष्टीदान होऊ शकते, पण ते डिपेंड्स ऑन द पेशंट. म्हणजे प्रत्येक पेशंटला लेयर्स यूज होईल असं नाही. काही काहींना पूर्ण जर खराब असेल तर तुम्हाला पूर्ण कॉर्नियाच वापरावा लागतो. बरं. आदिती मॅम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की नेत्र प्रत्यारोपण करताना किंवा नेत्रदानाशी संबंधित बरेचसे गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण मी मागच्या वेळी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट सोबत एक इंटरव्ह्यू केलेला, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलेलं की बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की त्यांचं समजा नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी पण ते अंधत्व त्यांना भोगावं लागू शकतो. तर असे कुठले गैरसमज तुम्ही ऐकले आहेत आणि त्याला तुम्ही कसं बघतात? तर नक्कीच विविध गैरसमज आहेत आपल्या सर्वांमध्ये. तर त्यापैकी काही आहेत की चेहरा विद्रूप दिसेल का, किंवा पुढच्या जन्मी मला अंधत्व येईल का, किंवा असंही आहे की मला चष्मा आहे तर मग मी नेत्रदान करू शकतो का, किंवा माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय तर कदाचित मी नेत्रदान करू नाही शकणार. तर असं काहीही नाही आहे. आणि विविध हेही आहे की काही धर्मांमध्ये लोकांना वाटतं की माझ्या धर्मामध्ये आहे की मी नेत्रदान करू नाही शकत. तर असं नाही आहे. सर्वच धर्मात दान हे करण्याची आपल्याला प्रवृत्ती केलं जातं. तर असं कोणतंही तुम्ही हे मानून न नेत्रदान करण्यासाठी असं काही नाही आहे. नक्कीच. म्हणजे कॉर्निया सोडून किंवा इतरही आजार असेल, समजा लेन्सशी संबंधित कॅटरॅक्ट असेल किंवा ग्लोकोमा असेल किंवा रेटिनाशी संबंधित काही आजार असेल, तरी तुमचा कॉर्निया जर हेल्दी असेल तर तो नेत्रदानासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्याचं नेत्र प्रत्यारोपण करून एखाद्याचं नेत्र म्हणजे परत येऊ शकतात. तर असं ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे, हे आपल्याला मॅडमनी पटवून दिलं. तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह एररबद्दल आम्हाला सांगितलं की समजा कोणाला चष्मा वगैरे असेल तरी तुम्ही नेत्रदान करू शकतात, कारण रिफ्रॅक्टिव्ह एरर हे बऱ्याच जणांना आपण बघतोच. तर चष्म्याचं जे हे नंबर आहे मायनस आणि प्लसमध्ये, नेमकं त्याचं गणित कसं आहे? आणि दुसरा प्रश्न असा की चष्म्याचा नंबर एकदा लागला तर तो वाढत जातो, की कुठल्या अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतोच. तर प्राची मॅडम, तुम्ही काय सांगाल? चष्म्याचा नंबर जो आहे, प्लस नंबर मायनस नंबर. मायनस म्हणजे फार सायटेडनेस, म्हणजे तुम्हाला दूरचं कमी दिसतं पण जवळचं दिसतं. आणि प्लस म्हणजे नियर सायटेडनेस, म्हणजे नियरचं तुम्हाला कमी दिसतं, दूरचं तुम्ही बघू शकता. आता चष्म्याचा नंबर तुम्ही लहान मुलांमध्ये जेव्हा लागतो तेव्हा तुम्ही तो मुलांचं जसं वय वाढतं त्यांची उंची वाढते
तर त्याच्यानुसार डोळ्याचा आकार पण छोटा मोठा होतो, तर त्याच्यानुसार चष्म्याचा नंबर पण कधी कमी होऊ शकतो, कधी वाढू शकतो. म्हणजे आणि हे वयाच्या 18 वर्षापर्यंत चालतं. म्हणजे 18 वर्षापर्यंत तुमचा चष्मा कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते. आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही जेव्हा लहान मुलं आहात तर त्यांचं आउटडोअर ॲक्टिव्हिटी जास्त करणं महत्त्वाचं आहे. आताच्या काळामध्ये सोशल मीडिया, आपले मोबाईल फोन्स आणि ह्याच्यामुळे त्यांचं आउटडोअर ॲक्टिव्हिटी कमी झालेलं आहे. परत त्यांचं न्यूट्रिशन आहेत, म्हणजे आता आपण ठीक आहे ज्यूस भेटतोय ना विकत, मग आपण देऊ, पण त्याच्यात तुम्ही न्यूट्रिशन नाही बघत. ते त्या कार्टनवरती लिहिलं आहे, पण दॅट्स नॉट द रिअल न्यूट्रिशन. तुम्ही जेवढं तो फ्रेश देऊ शकता मुलांना, त्यांना आउटडोअर ॲक्टिव्हिटी करायला लावू शकता, ते सगळ्यात जास्त चांगलं. की मोबाईलवरती गेम खेळायला देणं, म्हणजे आजकाल मी खूप जागी बघते की मुलांच्या हातात फोन असतो आणि ते मोबाईलवरती गेम खेळतात, तर त्याच्यामुळे नंबर वाढतो. म्हणजे नंबर हे होतो, मुलांच्या लक्षात येत नाही. आणि लहान मुलांचं जर आईवडिलांना नंबर आहे किंवा घरात फॅमिलीत कुणाला नंबर आहे तर निदान त्यांचं इयरली चेकअप करणं महत्त्वाचं आहे. कारण एखादं मूल आहे, जर समजा मी लहान आहे 3 वर्षाची आणि मला नंबर आहे, तर मला माहीत नाही आहे की क्लिअरिटी काय, तर माझ्यासाठी जे दिसतं ते क्लिअर आहे, तर मूल तुम्हाला कधीच नाही सांगणार. म्हणजे आई म्हणतात की ह्याने मला सांगितलंच नाही की मला दिसतच नाही. ते का सांगेल, कारण त्याला माहीतच नाही की क्लिअर काय आहे. तर त्याच्यासाठी इयरली मुलांचं चेकअप करणं नंबरसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याच्यात तज्ज्ञांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे आणि इतरही जे न्यूट्रिशन आहे, इतर जे आहार आहे तेही महत्त्वाचं आहे. त्यासोबत माझा असा प्रश्न आहे मॅडम की गाजर खाल्ल्याने किंवा इतरही असे जे पदार्थ असतात, आहारी पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांचा नंबर कमी होतो असे बरेच जण म्हणतात, तर हे कितपत खरं आहे? डोळ्यांचा नंबर कमी होतो म्हणण्यापेक्षा ते तुमचं विटॅमिन ए असतं त्याच्यामध्ये. विटॅमिन एमुळे तुमचं डोळ्याला ते हेल्दी असतं. तुम्ही हेल्दी डाएट कराल तर तुमचं जे हे आहे ग्रोथ आहे ते छान होते, व्यवस्थित होते. जर तुम्ही हेल्दी डाएट नाही करणार तर तुमची हाईट वाढत नाही किंवा हे नाही, तर तोच प्रश्न डोळ्यामध्ये आहे. तुम्ही हेल्दी डाएट नाही ठेवणार तर तुमच्या डोळ्याची ग्रोथ पण व्यवस्थित नाही होणार. तर तोच आहे तो प्रश्न. त्याच्यामध्ये म्हणजे हे फ्रूट खाल्ल्याने डोळ्याला चांगलं आहे, हे खाल्ल्याने चांगलं आहे. तुम्हाला नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जे तुमचं जग आहे म्हणजे आजूबाजूचं, की असं नाही आहे की अमेरिकेतली ही गोष्ट चांगली म्हणून ते अमेरिकेतून बोलून खा, असं नाही आहे. तुम्हाला जे भेटतं तुमच्या भारतामध्ये, तुमच्या नैसर्गिक वातावरणामध्ये नॅचरल फ्रेश, त्या गोष्टी खाणं महत्त्वाचं आहे, जे ग्रोथसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे जे तुम्हाला साध्य आहे ते तुम्ही केलं पाहिजे असं तुम्ही आम्हाला पटवून दिलं. आदिती, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अंधत्वाचे विविध कारणे असतात, हे तुम्ही आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की कॉर्निया सोडून इतरही कारणे असतात. तर त्यात अजून एक महत्त्वाचं कारण आहे ग्लॉकोमा, ज्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणजे डोळ्याच्या आतला जो प्रेशर असतो, पाणी असतो, तो बरोबर ड्रेन होत नाही, ज्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळेच रेटायनावर त्याचा म्हणजे मागचा जो पडदा असतो त्याच्यावर इफेक्ट होऊन त्याला कपिंग म्हणा, डिपिंग म्हणा किंवा नेझल साईड डिव्हिएशन ऑफ वेसल्स म्हणा, असे काही प्रकार घडून व्हिज्युअल फील्ड डिफेक्ट्स दिसू शकतात. तर तुम्ही विट्रोरेटिनल सर्जन आहात, तर त्यामध्ये तुम्ही कुठले असे कारणे अंधत्वाचे बघतात ज्यामध्ये आपल्याला काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे? एक तर ग्लॉकोमा झाला, त्यासोबतच डायबेटिक रेटॅनोपॅथी किंवा हायपरटेन्सिव्ह रेटॅनोपॅथी, म्हणजे डायबिटीजमुळे किंवा हायपरटेन्शनमुळे रेटॅनलला जी इजा पोचते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. तर ग्लॉकोमा म्हणजे आपण काचबिंदू म्हणतो, तर त्यात प्रेशर वाढतं तुम्ही जसं म्हणालात. आणि प्रेशर म्हणजे डोळ्यात जे पाणी असतं ते बाहेर शिरायला त्याची जी बाहेर शिरण्याची जागा असते ती खराब झालेली असते, त्यामुळे ते पाणी डोळ्यातच राहतं आणि त्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं. तर ह्या प्रेशर वाढल्यामुळे डोळ्याची जी नस असते, ऑप्टिक नर्व जी असते, त्याच्यावर दबाव पडतो आणि ती कमकुवत होत जाते. तर ग्लॉकोमा हा आपण किंवा काचबिंदू ह्याला सायलेंट किलर म्हणतात, कारण त्यांनी जे व्हिज्युअल फील्ड आहे किंवा जे आपल्याला जे दिसतं ते कमी कमी होत जातं आणि ते साईडनी कमी कमी होत जातं. तर एकदम पेशंटना समजत नाही की आपल्याला दिसणं कमी झालेलं आहे, तर हा एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात डायबिटीज आणि हायपरटेन्शन म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब, हे तर खूपच 40 नंतर 50 नंतर खूप लोकांमध्ये आढळतात.
त्यामुळे पडद्याला प्रॉब्लेम होतो, म्हणजे जे रेटिना आहे मागचा जो पडदा आहे त्याला प्रॉब्लेम होतो. तर तिथे आपण कधी जर का डायबिटीज आणि मधुमेह कंट्रोलमध्ये नसेल तर त्यात ब्लड स्पॉट्स येऊ शकतात, म्हणजे रक्तप्रवाह होऊ शकतो, ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉक होऊ शकतात आणि डायबेटिक रेटिनोपॅथी आणि हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असे आजार होऊ शकतात. तर बीपी आणि डायबिटीज ह्या रुग्णांनी दरवर्षी तरी तुमच्या रेटिनाची तपासणी करणं फारच गरजेचं आहे, कारण जेव्हा आधीच्या स्टेजमध्ये असतात तेव्हा दृष्टी ही चांगली असते, तर पेशंटना समजत नाही की त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे आणि जशी स्टेज वाढत जाते तसं त्यांच्या दृष्टीवर परिणाम होत जातो. पण जसं पुढची स्टेज होते तर तशी ट्रीटमेंट करणं आणि त्याचं कंट्रोलमध्ये ठेवणं हे अजून कठीण होत जातं. तर जेवढ्या लवकर हे डिटेक्ट होईल की तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथी आहे किंवा हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे किंवा बाकी काही पडद्याचे आजार आहेत, जेवढ्या लवकर डिटेक्ट होतील ते नेहमीच चांगलं, कारण त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करून दृष्टीही वाचवता येईल. म्हणजे शुगर आणि बीपीच्या पेशंटनी तज्ञांचा सल्ला घेणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय, सोमनाथ बोलतायत पुण्यावरून. सोमनाथजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, काय झालं माझं पुण्याहून सोमनाथ हरगुडे बोलतोय. तर काय झालंय, माझं 2016 रोजी ऑपरेशन झालं, कॉर्निया चेंज केलेलं आहे आणि थोडं 6 महिने मला दिसलं, त्याच्यानंतर आता मला काही आणि डोळ्यावर पांढरं आलेलं आहे. ते कॉर्निया चेंज करावं लागेल का, त्याच्यावरती ऑपरेशन करून होऊ शकतं सर? आणि मी हॉस्पिटलला मी आता 3रं ऑपरेशन झालेलं आहे, तर मला ऑपरेशन करावं लागेल का किंवा कॉर्निया चेंज करावं लागेल? नक्कीच, धन्यवाद. अदिती मॅम, काय सांगाल? मला त्यांचा प्रश्न नीट समजला नाही. आय थिंक ते सांगतायत की एक ऑपरेशन त्यांचं झालेलं आहे कॉर्नियाचं, त्याच्यानंतर तो कॉर्निया 6 महिने त्यांना दिसलं आणि त्याच्यानंतर ते परत पांढरं पडलं, ओपॅसिटी परत झाली. तर नक्कीच त्याची विविध कारणं असतात, तर नक्कीच तो नीट चेकअप करून एक्झामिन करून काय कारणाने ते परत पांढरं पडलं आहे ते जाणणं महत्वाचं आहे. कॉर्नियाचा जो ग्राफ्ट फेल झाला आहे का ते बघणं गरजेचं आहे आणि जर का तो फेल झाला असेल तर कोणत्या कारणाने झाला आहे ते जर का जाणून घेतलं तर मग आपण पुढे ठरवू शकतो की परत तो चेंज करून तुम्हाला काही फायदा मिळेल का नाही. बरं, म्हणजे परत एकदा त्यांना ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं खरं तर गरजेचं आहे. नक्कीच. आपण चर्चा ही पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळेला एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा तर तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, आणि आज आपण बोलत आहोत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा या विषयावर. विश्रांतीच्या आधी आपल्याला नेत्रदानाबद्दलचा माहिती आणि त्यात नेत्र प्रत्यारोपणाची माहिती ही आपल्याला प्राची पाटील मॅडम आणि आदिती जोशी मॅडमनी पटवून दिली. त्यासोबतच नेत्रदान किंवा अंधत्वाबद्दल ही मॅडमने आपल्याला माहिती पुरवली आणि याबद्दल आपण खूप सारी चर्चा केली. प्राची मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की नेत्रासंबंधित बरेचसे आजार आपल्याला परिचित आहेत, तर त्यात कंजंक्टिव्हायटिस म्हणा, स्क्लेरायटिस म्हणा, एपिस्क्लेरायटिस म्हणा, म्हणजे डोळ्याच्या आतले जे काही अवयव आहे त्याला इजा पोचणे, तर जसं की डायबिटीज किंवा शुगर जास्त असणे किंवा बीपी जास्त असणे यामुळे मागच्या पडद्याला त्रास होतो, तर असे दुसरे कुठले आजार आहे ज्यामध्ये डोळ्याच्या कुठल्या तरी अवयवाला, स्पेसिफिक अवयवाला त्रास होतो आणि त्याच्यात आपण काय उपचार करू शकतो? तसं आता संधिवात एक आहे. संधिवातामध्ये तुमच्या डोळ्याचा प्रत्येक लेअर म्हणजे स्क्लेरा, कॉर्निया, लेन्स, आयरिस, रेटिना हे इन्व्हॉल्व होऊ शकतं. जर तुम्ही संधिवात कंट्रोलमध्ये नाही ठेवला तर त्याचा परिणाम डोळ्यावर येणार. परत दुसरं जे आहे, तुम्हाला काही ट्युमर्स असतात तर ते डोळ्यामध्ये मेट्स होतं, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात, किंवा विटॅमिन ए डेफिशियन्सी, काही विटॅमिन डेफिशियन्सी, त्याच्यामुळे पण विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे कॉर्निया अफेक्ट होऊ शकतो, रेटिना लॉंग टर्ममध्ये अफेक्ट होऊ शकतो जर तुम्ही विटॅमिन ए डेफिशियन्सी ट्रीट नाही केली तर. कंजंक्टिव्हायटिसमध्ये बऱ्यापैकी टाईप्स आहेत, काही इन्फेक्टिव्ह असतात, काही ॲलर्जिक्स असतात. ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसमध्ये जर तुम्ही प्रॉपर
प्रॉपर तज्ज्ञाच्या सल्ल्याने ट्रीटमेंट नाही घेतली तर ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस वेगळं रूप घेऊ शकतं, त्याच्यात कॉर्निया अफेक्ट होऊ शकतात किंवा तज्ज्ञांनी तुम्हाला औषध दिलं आहे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही ते औषध 8 दिवस 10 दिवस किंवा नाही आता बरं नाही वाटत आहे, आता परत सुरू झालं तर काय ते डॉक्टर तेच देणार आहेत तर आपण हेच सुरू करू असं तुम्ही वर्षभर टाकलं तर ते औषध तुमच्या डोळ्याला इजा करू शकतं. तर कोणतेही औषध की नाही मागच्या वेळेस हे बरं झालंय म्हणून मी याने हेच वापरेल असं नका करू. कारण कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळा लाल दिसणं एवढंच लोक समजतात, पण त्याच्यात खूप सारे टाईप्स आहेत, औषधाचा वेगवेगळ्या प्रकारच आहेत की ते किती दिवस द्यायचे काय करायचे त्याच्यानुसार होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही औषधं दाखवणं किंवा काचबिंदूमुळे की ठीक आहे की काचबिंदू आहे ना म्हणजे डोळ्याचं BP आहे तर मी ते औषध टाकत राहील, मी दाखवायला जाणार नाही, डॉक्टर्स तेच औषध लिहून देतात. पण तसं नाही आहे. तुम्ही काचबिंदूची औषधं दाखवणं, त्याचं प्रेशर किती कंट्रोलमध्ये आहे नाही आहे किंवा त्या औषधामुळे कधी कधी काही काचबिंदूच्या औषधामुळे काही पेशंटमध्ये ॲलर्जी येऊ शकते तर औषधं बदलणं करणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलं की ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस किंवा ॲलर्जीमुळे डोळ्याला लाल होणं हे खरं तर तज्ज्ञांनीच बघितलं पाहिजे, नाहीतर इतर जे स्टेरॉइड आय ड्रॉप्सबद्दल तुम्ही सांगत असाल तर त्यामुळे इतर डोळ्यांचे आजार किंवा इतरही आजार होऊ शकतात. इतरही आजार म्हणजे जसं स्टेरॉइड तुम्ही लॉंग टर्म टाकला तर तुम्हाला काचबिंदू होऊ शकतं. काचबिंदू इज म्हणजे हे डायबिटीस सारखे, डायबिटीसला जसं तुम्ही स्लो किलर म्हणता तसं काचबिंदू हा ना नजरेचा स्लो किलिंग आहे आणि तो कळणार पण नाही. जर तुम्ही ड्रॉप्स टाकतात हळूहळू प्रेशर वाढेल, म्हणजे तुमचं नॉर्मल प्रेशर 15 आहे त्याने काही दिवसांनी 20 होईल, मग काही दिवसांनी 30 होईल. पण जे हळूहळू वाढत आहे तर बॉडी तुमच्यात म्हणजे देवाने जी मॅजिक दिली ती बॉडी अडॅप्ट करते, पण ते तुमच्या नसेसाठी चांगलं नाही आहे. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी असा आहे की नेत्रदानाबद्दल किंवा इतरही नेत्रसंबंधित आजारांबद्दल संक्षिप्तमध्ये तुम्ही प्रेक्षकांना शेवटचा संदेश काय द्याल? आदिती मॅम. नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. सर्वांनीच एक आपलं इच्छा आपल्या जवळच्या नातेवाईकांना करून ठेवावी की निधनानंतर नेत्रदान करावं. त्यांनी 4 लोकांना फायदा होऊ शकतो. तर नक्कीच नेत्रदान करावं आणि त्याबद्दलच्या काही तुमचे काय म्हणतात त्याला जे डाऊट्स आहेत किंवा काही क्वेरीज आहेत ते आपल्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन सॉल्व करून घ्यावे असेच माझे म्हणणं आहे. नक्कीच. म्हणजे श्रेष्ठ दान आहे नेत्रदान. प्राची मॅडम काय सांगाल की नेत्राबद्दलचे जे आजार आहेत त्या तज्ज्ञांचा सल्ला तर खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्ही आम्हाला पटवून दिला, पण शेवटचा संदेश काय द्याल? शेवटचा संदेश हाच आहे की तुम्ही नेत्रदान करा. आत्ताचे जे युवक युवती आहेत ते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत, त्यांनी स्वतः नेत्रदानाची प्रतिज्ञा घ्यावी, आपल्या घरातल्या मोठ्यांना नेत्रदानासाठी प्रेरित करावे, लोकांमध्ये म्हणजे सोशलायझेशन करावं. कारण फक्त सोसायटीचा एकच ग्रुप तुम्हाला प्रेरित नाही करू शकत. जोपर्यंत सोसायटी एकत्र येत नाही तोपर्यंत बदल येणार नाही आहे. तर त्याच्यासाठी सोसायटीने एकत्र येणं आणि ह्याच्यासाठी मी आत्ताचे जे युवक युवती आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करते की त्यांनी लोकांना नेत्रदानासाठी प्रेरित करावं. आणि जे काही मिथ आहेत, तुम्हाला काही शंका असतील की असं होईल तसं होईल तर ते किंवा पुढच्या जन्मात मला अंधत्व येईल जर मी माझे आत्ता डोळे दिले, तर हे सगळं मिथ आहे. तुम्ही दान करता की दान हे श्रेष्ठ दान आहे, तर कोणतंही अवयवदान हे श्रेष्ठ आहे. जो कोणी मोठा वरती आहे देव किंवा जो कोणी प्रत्येक धर्माचा तो त्याच्यासाठी तुम्हाला आशीर्वादच देणार आहे आणि तो तुम्ही एवढं मोठं दान केल्यामुळे तो तुम्हाला शिक्षा पुढच्या जन्मात देणार नाहीये. एवढं तुम्ही सगळेजण लक्षात राहू द्या. नक्कीच. म्हणजे जे जेनझी क्राऊड आहे ज्याला आपण असं म्हणतो किंवा जे युवक आहेत त्यांनी सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे. शिवाय सोशल मीडिया किंवा मोबाईल बघून त्यांच्या डोळ्यांना इजा पोचेल हे सगळे टाळलं पाहिजे. नक्कीच. तर धन्यवाद डॉक्टर प्राची पाटील मॅडम आणि डॉक्टर आदिती जोशी मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. नेत्रदानाबद्दल किंवा नेत्रासंबंधित इतरही आजाराबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.